महाराष्ट्रातील 288 विधानसभांपैकी एक राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची विधानसभा म्हणजे अकोला विधानसभा। ही विधानसभा पूर्व व पश्चिम या दोन विभागात विभागल्या गेली आहे, ती मोरणा नदीमुळे। पूर्व विधानसभा मतदारसंघ व पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजेच जुने शहर MH30 या विधानसभा क्षेत्राची निर्मिती सन 2008 मध्ये झाली आहे। या विधानसभा क्षेत्रात 2019च्या यादीनुसार एकूण 3,38,961 मतदार आहेत आणि त्यापैकी 41% मुस्लिम मतदार आहेत। गेल्या गत 6 टर्मपासून येथे BJPचे आमदार कैलासवासी गोवर्धनजी शर्मा हे निवडून येत होते, परंतु त्यांच्या दुःखद निधनामुळे हा विधानसभा क्षेत्र नवीन उमेदवारांसाठी खुला झाला आहे। त्यामुळे आता BJPकडून भरपूर इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले आहेत, परंतु पश्चिम विभागातील मतदारांना यावेळी पूर्व विधानसभेत राहणारा किंवा नवीन शहरात राहणारा उमेदवार नको आहे। त्यांना हवा आहे त्यांच्या पश्चिम विभागातच राहणारा, अडीअडचणीत सर्वप्रथम धावून येणारा, त्यांच्या सुखदुःखाची जाण असणारा आपला माणूस, होय आपला माणूस। आणि यावेळी या प्रभागातून BJPचे प्रबळ दावेदार उमेदवार आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर अशोक ओळंबे पाटील। आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे पाटील। नमस्कार, मी आपला अशोक, आत्ताचा डॉक्टर अशोक ओळंबे। माझा जन्म 1967 2 सप्टेंबरला लाखोंडा या छोट्याशा गावी झाला। माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदची शाळा मातुळी येथे 1ली ते 4थीपर्यंत माझं शिक्षण झालं। त्यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल जुना शहर येथे माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं। त्यानंतर 12वीपर्यंत माझं शिवाजी महाविद्यालयामध्ये शिक्षण झालं। नंतर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली। इथपर्यंत येण्यासाठी माझ्या आईवडिलांनी जे कष्ट केले, मी त्यांना धन्यवाद देतो की एक शेतकरी पुत्र सामान्य कुटुंबातला रोज शेती करायची आणि उदरनिर्वाह करायचा, या स्थितीमध्ये मला त्यांनी शिक्षण दिलं आणि आज मी तुमच्यासमोर डॉक्टर अशोक ओळंबे म्हणून उभा आहे। मी 1991मध्ये माझ्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली। वैद्यकीय व्यवसाय सुरू करत असताना एक मुस्लिम बहुल एरियामध्ये खैरमोहम्मद प्लॉट येथे स्वर्गीय डॉक्टर कादरी यांच्या दवाखान्यामध्ये मी दवाखाना चालविला आणि नंतर सर्व समाजाचे रुग्ण हळूहळू मला मिळत गेले। हे सुरू असताना अचानकच काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, संघ परिवाराचे पदाधिकारी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला पक्षाचं कार्य करायचं आहे, नगर परिषदेची निवडणूक लढायची आहे। आणि त्यांनी माझा फॉर्म भरून घेतला आणि मला निवडणुकीमध्ये उभं केलं। थोड्या कमी फरकाच्या मतानं मी त्या ठिकाणी निवडणूक हारलो, परंतु पक्षाने मला स्वस्थ बसू दिले नाही। पक्षाने मला त्या भागातील बूथ प्रमुख, प्रभाग प्रमुख, त्यानंतर झोनचे जे बूथ असतात जवळपास 28 ते 30 बूथचा प्रमुख, त्या ठिकाणी मला जबाबदारी दिली आणि माझं कार्य पाहून भारतीय जनता पक्षाने मला सचिव केलं। या पक्षाने मला या महानगर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली। या जबाबदारीसोबतच वैद्यकीय व्यवसाय करीत करीत मी संपूर्ण शहरामध्ये, प्रत्येक वस्त्यामध्ये, प्रत्येक गल्ल्यामध्ये आणि प्रत्येक नागरिकापर्यंत भारतीय जनता पक्षाला पोहोचवण्याचं कार्य केलं। त्यानंतर मला भारतीय जनता पक्षानं या महानगराचं स्वीकृत सदस्य म्हणून जबाबदारीसुद्धा दिली। त्यावेळेस प्रचंड पाणी टंचाई होती। त्या टंचाईच्या काळामध्ये
पाण्यासाठी जनता वणवण भटकायची आणि अकोल्यामध्ये टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा करण्याचं कार्य या महापालिकेने केलं. त्यावेळेस मी तिथं नगरसेवक होतो आणि मला जो कॉल करेल, मला जो सांगेल त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं कार्य, जनतेची ताण भागवण्याचं कार्य मी केलेलं आहे. मला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा पदाधिकारी म्हणून प्रदेश कार्यकारिणी सदस्य त्या ठिकाणी मला केलं. आज मी या ठिकाणी आहो भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा महाराष्ट्राचा सचिव म्हणून मी आज कार्य करत आहे. समाजकार्यामध्ये विविध शिबिरे असतील, ब्लड डोनेशन कॅम्प असतील, वृक्षारोपण असतील, जागतिक योगा दिवस असेल, या सर्व कार्य मी सतत करत राहिलो आणि सोबतच आज मी पंडित दीनदयाल शाखेचा स्वयंसेवक म्हणून एक स्वयंसेवकाचं कार्य त्या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी भारतमाता पूजन असेल, रक्षाबंधन कार्यक्रम असेल, हे कार्य संघाचं कार्य मी सतत करत राहिलो आणि आगामी काळामध्ये आज अकोलासारखा जो शहर आहे हे या 5 जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं शहर होतं, परंतु असं वाटते की या शहराला कुठंतरी दृष्ट लागली आणि आज पहा आपण की महापालिका झाली, प्रचंड विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला. परंतु विकास करत असताना कुठंतरी व्हिजन गमावल्यासारखं कार्य या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी उड्डाणपुलं असतील, आरोग्य सुविधा असेल, जसं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, सांस्कृतिक भवन आहे, हे मोठे कार्य आहे, परंतु हे कार्य बंद पडलेलं आहे. आज या ठिकाणी 4 वर्षे झाले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, परंतु तिथं शासन स्टाफ देत नाही. स्टाफ का देत नाही हे कुणाला कळत नाही आहे, कारण की क्लिनिकल त्या ठिकाणी होत आहे, परंतु पेशंटना कुठेही सुपर स्पेशालिटीच्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. सांस्कृतिक भवन निर्माण झालं, परंतु 4 वर्षापासून सांस्कृतिक भवन धूळ खात आहे, त्याचे खिडक्यांचे काचं फुटत आहेत. याला कुठंतरी गती मिळाली पाहिजे आणि त्या ध्येयानं विकासात्मक दृष्टिकोन ठेवून एक या शहराचं काही देणं लागतं, या भावनेतून मी कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. आज जुना शहर आहे, या जुना शहरामुळे भारतीय जनता पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल, एक मोठं पाठबळ हे अनेक पक्षाला या जुन्या शहरानं दिलेलं आहे. परंतु पावसाळ्यामध्ये आपण जर डाबकी रोड पाहिला तर एक स्विमिंग पूलाचं स्वरूप या डाबकी रोडला येतं आणि डाबकी रोडऐवजी लोकांना असं वाटतं हा डबकी रोड आहे, कारण की या रोडला प्रचंड अतिक्रमण आहे, या रोडला पाणी वाहून जाण्याची कुठली सुविधा नाही आहे आणि पूर्ण नागरिक त्रस्त आहेत. तसेच जो कॅनाल रोड आहे, बाळापूर हायवे ते डाबकी रोडला जोडणारा एक मोठा रस्ता या ठिकाणी होऊ शकतो. या रस्त्याच्या माध्यमातून या शहराची जे ट्रॉफिक आहे ते ट्रॉफिक मोठ्या प्रमाणात जो जाम लागतो तो कमी होऊ शकतो. तो एक मोठा प्रश्न या जुन्या शहरवासियांसमोर आहे. या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या शहरातील प्रत्येक वस्तीमध्ये विकास पोहोचला पाहिजे आणि कुठलाही भेदभाव न करता जर सर्वांगीण विकास होत असेल तर मला वाटते त्याच्यापेक्षा भाग्य हे कुठलं नसावं. या सर्व कार्याची उजळणी जर आपण केली तर मला असं वाटतं की विकास होत आहे, परंतु कसा विकास होत आहे हे मला वाटतं कळत नाही आहे. परंतु कुठंतरी माझ्यासारखा युवक त्याला कुठं वाटतं आहे की बा हे रस्ते चांगले झाले पाहिजे, या रस्त्याचे चौपदरीकरण झालं पाहिजे, या ठिकाणीची ट्रॉफिक कमी झाली पाहिजे, या ठिकाणच्या युवकाला रोजगार मिळाला पाहिजे, या ठिकाणचा नागरिक आहे हा सन्मानानं जगला पाहिजे, अशी भावना माझ्यासारख्या युवकांच्या मनात कुठंतरी येत आहे. आणि हे सर्व घेऊन मला 2014 पासून एक माझ्या मनात तळमळ आहे की आपण काहीतरी करू शकतो.
काहीतरी केलं पाहिजे आणि कुठंतरी या शहराला दिशा देण्याचं कार्य हे मला वाटतं की युवा पिढी किंवा आगामी काळामध्ये ज्यांच्या मनात आपल्या शहराबद्दल एक दृढ श्रद्धा आहे ते हे शक्य करू शकतात. म्हणून एक नागरिकांच्या सहभागातून एक या भागातला जागरूक नागरिक म्हणून नागरिकांनी जर एकत्र आलं तर मला वाटते या शहराचा विकास होण्यास कुठलाही अडथळा राहणार नाही आणि हे शहर एक मॉडेल शहर म्हणून नक्कीच उदयास येणार आहे. कुठंतरी 2019पासून या मतदारसंघामध्ये मला वाटतं भारतीय जनता पक्षाचं मताधिक्य थोडं कमी झालेलं आहे आणि हे मताधिक्य जे 2019मध्ये 14मध्ये मला वाटते 39,000 होतं, आज ते 2,000वर आलेलं आहे आणि या लोकसभेमध्ये जवळपास 12-12.5 हजारांनी विरोधी पक्ष पुढं गेलेला आहे. या शहराची जी रचना आहे या ठिकाणी सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे नागरिक राहतात आणि यांना कुठंतरी असं वाटायला लागलं की आपल्यामधला, आपल्या जवळचा, आपल्या विश्वासाचा आपला माणूस म्हणून योग्य व्यक्तीला संधी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष देईल असं नागरिकांना वाटत आहे. आणि मी ज्या पद्धतीनं एक सामाजिक कार्यामध्ये सतत कार्यरत आहे, पक्षकार्यामध्ये सतत कार्यरत आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझं कार्य सुरू आहे आणि या कार्याच्या भरोश्यावर आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्याच्या माध्यमातून माझे हजारो जे फॉलोअर्स आहे किंवा हजारो जे कार्यकर्ते आहे मला आग्रह करत आहे की बुवा यावेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर अशोक कोळंबे असले पाहिजे. आणि आज सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाचं नेतृत्व करण्याची संधी मला वाटतं भारतीय जनता पक्षाने मला द्यावी. जर भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली तर जवळपास 1 लाखाच्या वर मताधिक्याने मी या ठिकाणी निवडून येऊ शकतो. या ठिकाणी मी गेली 30 वर्षापासून कुठल्याही भेदभाव न ठेवता जे कार्य केलेलं आहे या शहरातील सर्व सामान्य जनतेला माहिती आहे आणि कुठंतरी वाटत आहे की परिवर्तनाची नांदी मला वाटते हे नागरिकांना वाटत आहे. नागरिकांचा जो विश्वास आहे हा सार्थकी लागावा यासाठी भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माझी विनंती आहे पक्षाकडे की त्यांनी मला उमेदवारी दिली तर मी त्यांचा जो विश्वास आहे निश्चितच सार्थकी लागणार आहे. आणि मी या ठिकाणी असं वाटतं आहे की बा कुठंतरी मरगळ आलेली आहे, कुठंतरी कार्यकर्ते शांत बसलेले आहे, परंतु माझ्या उमेदवारीमुळे पक्षानं संधी दिल्यामुळे या प्रचंड ऊर्जा या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये, नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे आणि निश्चितच सर्वसमावेशक म्हणून माझी उमेदवारी त्या ठिकाणी राहणार आहे. सुखदुःखात धीर देतो अन मायेने अश्रू पुसतो. अंधारलेल्या वाटेवरती दिव्यासारखा जळतो आपला माणूस. सर्व जाती धर्मांना प्रेमाने सोबत घेऊन चालतो, वचन पाळतो अन दिलेल्या शब्दाला जागतो आपला माणूस. भेदभाव न करता जनमानसात मिसळतो, स्वार्थाच्या चिखलात कमळ होऊन उमलतो आपला माणूस. हाक दिल्यावर संकटाच्या पुढे उभा ठाकतो, इथल्या प्रत्येकाशी काळजाचे नाते सांगतो आपला माणूस. दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात सर्वात आधी पोहोचतो, बहिणीसाठी भाऊ होतो, प्रत्येक नाते जपतो. मला आठवतो, तुला आठवतो, सर्वांना आठवतो आपला माणूस. डॉक्टर अशोक ओळंबे पाटील.